पहिला दिवा आज लागे दारी, सुखांची किरणं येई तुमच्या घरी, पूर्ण होत तुमच्या सर्व इच्छा, दिवाळीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. स्नेहाच्या दिव्यात तेवते वात तेजाची, वसुबारस म्हणजे पूजा धेनू वासराची. गाय आणि वासराच्या अंगी असलेली वात्सल्यता, उदारता, प्रसन्नता आणि समृद्धी तुम्हा सर्वांना लाभो ही सदिच्छा व्यक्त करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. नमस्कार, मी संगीता. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे वसुबारसाची संपूर्ण माहिती सांगणार आहे. वसुबारस म्हणजे नेमके काय, त्याचं व्रत कसं करायचं, वसुबारसाची कथा काय आहे, पूजा कशी करावी, पूजा करताना काय काय नियम पाळावे, याची पूर्ण माहिती या व्हिडिओत मिळेल, तेव्हा व्हिडिओ पूर्ण पहा. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आपल्या भारत देशात सगळ्यात मोठा आणि सगळ्यात प्रसिद्ध सण कोणता असेल तर तो दिवाळी आहे. वेगवेगळ्या राज्यातील ज्या त्या संस्कृतींप्रमाणे दिवाळी साजरी केली जाते. महाराष्ट्रात दिवाळी साजरी करण्याची प्रथा फार पूर्वीपासून आहे. आपला महाराष्ट्र देश हा शेतीप्रधान देश आहे, त्यामुळे आपण गाईगुरांप्रती नेहमीच कृतज्ञता व्यक्त करत असतो. गायी तसेच इतर जनावरांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे वसुबारस. वसुबारस म्हणजे दिवाळीचा पहिला दिवस. या दिवशी आपण दिवाळीच्या दिवसातला पहिला दिवा लावतो. याला काही ठिकाणी गोवत्स द्वादशी तर काही ठिकाणी वसुबारस तर उत्तर प्रदेशात काही भागात बच्छबारस असं म्हणतात. अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील द्वादशीला वसुबारस साजरी केली जाते. या वर्षीची वसुबारस 9 नोव्हेंबर 2023 गुरुवारी आहे. वसु या अर्थाचे अनेक अर्थ आहेत. वसु म्हणजे सूर्य, वसु म्हणजे कुबेर, वसु म्हणजे धन. सर्वात महत्त्वाचा आध्यात्मिक अर्थ म्हणजे सर्वांमध्ये वास करणारा असा आहे. बारस म्हणजे द्वादशीचा दिवस. समुद्र मंथनाच्या वेळी 5 कामधेनू उत्पन्न झाल्या होत्या. आपल्या सर्वांना माहिती आहे की गाईला आपण कामधेनू म्हणतो. जेव्हा समुद्र मंथन झालं तेव्हा त्यातून 5 गायींची उत्पत्ती झाली होती. त्यामधून पहिल्या गाईचे नाव कपिला, दुसऱ्या गाईचं नाव आहे गौतमी, तिसऱ्या गाईचं नाव आहे सुरभी, चौथ्या गाईचं नाव गोमती आणि 5व्या गाईचं नाव नंदिनी किंवा नंदा. तर नंदा नावाच्या कामधेनूला उद्देशून वसुबारस हा सण साजरा केला जातो. आता आपण वसुबारसेचा सण कसा साजरा करावा, या दिवशी काय करावं, काय करू नये, याबरोबर वसुबारसेचं व्रत कसं करावं याबद्दलची माहिती बघूया. अश्विन कृष्ण द्वादशी म्हणजे वसुबारस. या दिवशी महिलांनी दिवसभर उपवास करावा. संध्याकाळी वासरू असलेली गायीची पूजा करावी. जर तुम्ही शेतकरी असाल आणि तुमच्या घरी गायी असतील तर तुमच्या घरातल्या, तुमच्या गोठ्यातल्या गाई वासरांची पूजा करायची आहे. जर तुम्ही नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने शहरात राहत असाल, तुमच्याकडे गाय नसेल तर तुम्ही गाय वासराची मूर्तीसुद्धा खरेदी करू शकतात आणि तिची पूजा करू शकतात. गाईची पूजा अगदी सोपी आहे. जर तुम्ही गोठ्यातल्या गाईची पूजा करणार असाल तर गाईच्या पायांवर पाणी टाकायचं आहे, हळदी कुंकू लावायचे आहे, गाईच्या कपाळाला हळदी कुंकूचा टिळा लावायचा आहे, गाईच्या पायांवर अक्षदा फुलं व्हायची आहे. गाय वासरूसोबत असतानाच तुम्हाला या गाईची पूजा करायची आहे. आता तुम्ही शहरात राहत असाल तर तिथे एखादी गोशाळा असेल तर तिथे जाऊन आपल्याला ती पूजा करायची असेल. आपल्याला माहीतच आहे की गाईच्या पोटात 33 कोटी देव आहेत. ते 33 कोटी देवांना आपण जाऊ शकत नाही, पण आपण गाईची पूजा मात्र नक्कीच करू शकतो. आपण गाईची पूजा केली तर 33 कोटी देवांचीच पूजा केल्याचं फळ मिळतं. एवढं महत्त्व गाईला आहे. आपल्या हिंदू धर्मात गाईला खूप महत्त्व आहे. आता तुमच्या घराजवळ जर गाय वासरू नसेल तर आपल्याला घरातच गाय वासराची पूजा करायची आहे. एखादा छोटा पाट घ्यायचा आहे आणि पाटावर आपल्याला लाल कपडा किंवा पिवळा कपडा टाकायचा आहे. नंतर आपल्याला गाय वासराच्या मूर्तीला स्वच्छ आंघोळ घालायची आहे. आंघोळ झाल्यानंतर ही मूर्ती कपड्याने स्वच्छ करायची आहे, कोरडी करायची आहे. नंतर आपल्याला पाटावर थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे, त्याला हळदी कुंकू व्हायचं आहे आणि त्यानंतर ही आपली मूर्ती त्यावर ठेवायची आहे. गाय वासराला हळदी कुंकू लावायचे आहे आणि दिवा लावायचा आहे आणि नैवेद्य म्हणून या दिवशी उडदाचे वडे, भात किंवा गोडाचा पदार्थ तुम्ही दाखवू शकता. या दिवशी तुपात तळलेले किंवा तेलात तळलेले पदार्थ करत नाही. त्याचबरोबर गव्हाचे किंवा मुगाचे पदार्थ खाल्ले जात नाही. उडदाचे वडे पण आपण वाफवून घ्यायचे आहेत. एका भांडं ठेवायचं, त्यावर चाळणी ठेवायची आणि ते उडदाचे वडे वाफवून घ्यायचे. गोठ्यातल्या गाईवासरांची पूजा असो किंवा घरातल्या गाईवासरांची पूजा असो, आपण गाईचे औक्षण करायचे आहे. गाईला तेलकट व तुपकट पदार्थ कधीही खाऊ घालायचे नाही. कोणत्याच जनावरांना ते खाऊ घालायचे नाही. तर या दिवशी फक्त भात, उडदाचे वडे असे पदार्थ तुम्ही गाईला
आणि वासराला नैवेद्य म्हणून देऊ शकता. जर मूर्ती असेल तर त्यासमोर हा सगळा नैवेद्य तुम्ही ठेवू शकता आणि तोच नैवेद्य तुम्ही प्रसाद म्हणून सर्व सदस्यांसोबत खाऊ शकता. या दिवशी दुधाचे तुपाचे पदार्थ म्हणजे गाईच्या दुधापासून जे काही पदार्थ बनतात ते न खाण्याची प्रथा आहे. या दिवशी ही गोष्ट नक्की लक्षात ठेवावी. वसुबारसेच्या दिवसापासून तुमच्या घरासमोर तुम्ही रांगोळीसुद्धा काढायला सुरुवात करू शकता. तुळशीमध्ये या दिवशी दिवा लावायचा आहे. तुळशीची पण पूजा करायची आहे. त्याबरोबर दिवाळीचा पहिला दिवा या वसुबारसेपासून लावला जातो. दिवाळीला तुम्ही जिथे जिथे दिवे लावत असाल किंवा लाईटिंग करत असाल किंवा रोषणाई करत असाल ती रोषणाई तुम्ही वसुबारसेपासून करू शकता. वसुबारसेच्या दिवशी सकाळी लवकर उठून आपल्याकडे जर गाय असेल तर त्याबरोबर इतरही जनावरांना अंघोळ घालायची आहे. नंतर त्यांना उन्हात बांधावे. कोरडी झाल्यानंतर दिवसभरात गाईला वासरांना आराम करू द्यावा. तुमचे बैल किंवा इतर जनावरे असतील तर त्यांनासुद्धा त्या दिवशी विसावा द्यावा. आता गाय वासरांना नैवेद्य देताना किंवा सर्व जनावरांना नैवेद्य देताना तो खाली ठेवू नये. गोठ्यातसुद्धा ठेवताना किंवा घरामध्ये सुद्धा गाय वासरांच्या मूर्तीसमोर नैवेद्य ठेवताना जमिनीवर ठेवू नये. गोठ्यातसुद्धा तो एका केळीच्या पानावर नैवेद्य ठेवावा आणि मग गाईसमोर नेऊन ठेवावा. वसुबारसेला तुम्ही उपवास करणार असाल तर उपवासाला जे आपण नेहमी खातो ते पदार्थ खायला काही हरकत नाही. फक्त गाईच्या दुधापासून जे पदार्थ तयार करतात त्यांचा समावेश करायचा नाही. तेलात किंवा तुपात तळलेले पदार्थ या दिवशी खाऊ नये. खिचडी खाऊ शकतात, तळलेले पदार्थ फक्त खाऊ नये. आणि उपवास केलाच पाहिजे असेही काही बंधन नाही. इच्छा असेल तर करावा, सोसत असेल तर करावा, नाहीतर करू नये. योग्य वाटेल तेच करावं. शेतकरी बायका हा उपवास हमखास करतात. ज्यांच्याकडे गाय वासरू असते ते लोक हमखास हा उपवास करतात. उपवास सोडण्यासाठी तुम्हाला गवारीची भाजी आणि बाजरीची भाकरी करायची आहे. या दिवशी गव्हाच्या आणि मुगाच्या पदार्थांचे सेवन करत नाही. दक्षिण भारतात हे सण नंदिनी व्रत म्हणून साजरा करतात. गाई वासराची पूजा केली जाते. आता गोठ्यात गाई वासराची पूजा केल्यानंतर नैवेद्य दाखवल्यानंतर आपल्याला गाईला प्रदक्षिणा मारायची आहे. कारण गाईला प्रदक्षिणा मारली तर पृथ्वीला प्रदक्षिणा मारल्याचं पुण्य मिळतं. गाईला प्रदक्षिणा मारल्यानंतर 33 कोटी देवांना आपण प्रदक्षिणा मारल्याचे फळ मिळते. शक्य असेल तर 1, 3, 5 अशात प्रदक्षिणा मारा. नंतर आपल्याला गाईच्या पाठीवरून 5 वेळा प्रेमाने हात फिरवायचा आहे. पण हे सगळे करताना सावधगिरीने करायचे आहे. त्यानंतर आपल्या मनातील इच्छा गाईच्या कानात बोलून दाखवायची आहे. जसे काही अडलेली कामे असतील, लग्न ठरत नसेल किंवा अडकलेले पैसे असतील, हे सगळे आपल्याला गाईच्या कानात बोलायचे आहेत. परंतु हे करताना सावधानतेने करायचे आहे. नक्कीच मनातील इच्छा पूर्ण होते. भारतीय संस्कृतीमध्ये गाईला फार महत्त्व आहे. गाईला कामधेनू, गोमाता अशा वेगवेगळ्या नावाने संबोधले जाते. गाय सात्विक असल्यामुळे सर्वांनी तिच्या पूजनाद्वारे तिच्या सात्विक गुणांचा स्वीकार करावा, आदर करावा. गाईच्या पोटामध्ये 33 कोटी देवांचे वास्तव्य असते असे म्हटले जाते. आपल्या दुधाने समाजाला बलिष्ठ करते. आपले अंग प्रत्यंग अर्पण करून समाजाला उपयोगी पडणाऱ्या शेतीला आपल्या शेणाद्वारे खत देऊन ती पौष्टिकता देते. शेतीला उपयोगी पडणाऱ्या बैलांनासुद्धा तीच जन्म देते. म्हणून ज्या ज्या ठिकाणी गोमातेचे संरक्षण व संवर्धन केले जाते, तिला पूज्यभाव देऊन, आदरभाव देऊन तिची पूजा केली जाते, तिथे नक्कीच प्रगती होते. म्हणून 9 नोव्हेंबर 2023ला नक्की पूजन करा आणि दिवाळीला सुरुवात करा. मला वाटते आपल्याला ही माहिती नक्कीच उपयोगी पडेल. माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. धन्यवाद.